स्वागत। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। त्या ठिकाणी एलपीजीच्या पुरवठ्याअभावी उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसलाय। एक्सीडी कंपनीच्या 450 कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची ही नोटीस पाठवण्यात आली आहे। एक्सीडी कंपनीमध्ये 4 चाकी वाहनांचे क्लच तयार केले जातात। 2 दिवसात गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास 450 कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय। 2 ते 3 दिवसात पुरवठा सुरळीत होईल असं यावर शिरसाठांनी म्हटलंय। मल्टीनॅशनल कंपनी आहे। आमच्याकडे ते 4 व्हीलरचे जे क्लचेस आम्ही तयार करतो, त्या क्लच तयार करायला आम्हाला जे पार्ट लागतं त्याला हार्डनिंग करावं लागतं। त्याच्यासाठी आम्हाला महिन्यामध्ये 3-10 टनाचे टँकर सहज लागते। सध्या हे सप्लाय नसल्यामुळे आम्ही 12 तारखेपासून 50% कॅपॅसिटीवर काम करतो आहे। आणि जर हे पुढे आम्हाला मिळालं नाही, सप्लाय व्यवस्थित नाही झाली, तर हे कंपनी बंद पडायच्या मार्गात आहे आणि सगळ्यांचं नुकसान होणार आहे। आणि आमचे जे कर्मचारी बंधू आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेलं आहे की जर अशीच परिस्थिती राहिली आणि गॅसचा पुरवठा नाही झाला तर हे कंपनी बंद करण्यात येणार आहे। 2-4 दिवसांमध्ये कंपनीचा हा गॅस पुरवठा बंद होऊ शकतो आणि साऱ्या कामगारांवरती उपासमारीची वेळ येऊ शकते ही। आणि यासाठी सरकारने कुठले तरी धोरण ठरवून काही प्रमाणात जर काही 25% 30% जर पुरवठा जर केला तर ह्या सर्व कामगारांचे घर चालतील। जर गव्हर्नमेंट फक्त डोमेस्टिक गॅस देत असेल पण ते जर आमचं पेमेंटच नाही झालं, आम्हाला जर पगारच नाही भेटला तर आम्ही गॅस कुठून घेणार, नाही बाकीच्या जीवनावश्यक वस्तू कुठून घेणार। सगळ्यांचं कुटुंब हे या कंपनीवरच चालू आहे। जर काम बंद झालं तर पगार बंद झाला तर सगळ्यांचं कुटुंब जागेवर थांबेल आणि सगळ्यांना एक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे जर कंपनी बंद पडली तर। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्याला ते माझे अधिकारी जेव्हा भेटून गेले त्या टायमाला माननीय मुख्यमंत्र्याला मी सांगितले होते। आता मला वाटतं तो प्रश्न मिटला जाईल। आता साठा हा भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेला आहे आणि 1-2-3 दिवसाचा जर कालावधी सोडला तर रेग्युलर सप्लाय हा चालू होणार आहे। एकूणच 2 दिवसात गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। मात्र 2 ते 3 दिवसात हा पुरवठा सुरळीत होईल असं शिरसाठांनी म्हटलंय।